कागल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं। मॉक पोल वेळी सकाळच्या सत्रात 7 गावातील 8 मतदान केंद्रांमध्ये बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे या ठिकाणची ईव्हीएम मशीन बदलण्यात आली। नामदार हसन मुश्रीफ यांनी लिंगनूर दुमाला इथं सकाळी मतदान केलं। कागल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 गट आणि पंचायत समितीच्या 12 गणातील निवडणुकीसाठी 231 मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली। तालुक्यात 2,06,94 मतदार आहेत। मतदान प्रक्रिया सुरू होण्याअगोदर घेण्यात आलेल्या मॉक पोलमध्ये कसबा सांगाव आणि नंद्याळ मतदान केंद्रातील बॅलेट युनिटमध्ये तर पिंपळगाव, खुर्द, हसूर, एकोंडी आणि वन्नूर इथल्या मतदान केंद्रातील कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्याचं निदर्शनास आलं। तर कापशी इथं कंट्रोल आणि बॅलेट युनिटमध्ये बिघाड झाल्याचं स्पष्ट झालंय। मतदान सुरू होण्याअगोदर ही मशीन बदलण्यात आली। नामदार हसन मुश्रीफ यांनी लिंगनूर दुमाला इथल्या केंद्रात मतदान केलं। माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी भन्नाळी इथं तर समरजितसिंह घाटगे आणि नवोदिता घाटगे यांनी शिंदेवाडी केंद्रात मतदान केलं। माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुरगुड इथं मतदान केलं। सकाळच्या सत्रात बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची वर्दळ होती। मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत होते।